एक नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण अध्ययनाचा भाग 1 घेतला होता। त्याच्यामध्ये आपण सामाजिक विषमता आणि दारिद्र्य या दोन विषयावर विशेष प्रकाश टाकला होता। या व्हिडिओमध्ये आपण लिंगभाव विषमता आणि त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आपला धार्मिक अशांतता, सांप्रदायिक विवाद। जमलं तर आपण प्रादेशिक विषमता हा पण घेऊया। तर आता आपण लिंगभाव विषमता या विषयावर प्रकाश टाकूया। चला तर ऑडिओला सुरुवात करूया। एक नंबरचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हा समजायला सोपा जाईल। तर बघा, भारतीय समाजात वैदिक काळापासून लिंगभाव विषमता दिसून येते। समाजाच्या प्रगतीच्या दृष्टीने ही समस्या घातक आहे। मानवी समाजातील लिंगांच्या आधारावर केली जाणारी स्त्री पुरुष ही लिंगाधारे विभागणी हे जैविक सत्य आहे, परंतु लिंगभाव हा संस्कृती व मानव निर्मित आहे। लिंगभावाच्या आधारे समाजाची ठरविले जाते। परिणामतः स्त्रियांना सत्ता, प्रतिष्ठा व संपत्ती इत्यादीपासून वंचित ठेवण्यात येत असते। भारतीय समाजात परंपरेने चालत असलेल्या लिंगभाव विषमतेला पोषक अशा अनेक चुकीच्या धारणा प्रचलित आहेत व त्या स्वार्थी, पुरुष सत्ता अबाधित राहावी असे मानणाऱ्या प्रतिगामी विचारांच्या, स्त्री पुरुष समतेवर विश्वास नसणाऱ्या लोकांची मुद्दाम निर्माण केल्या आहेत व त्या अनुषंगाने लोकव्यवहाराची जडणघडण झालेली आहे। उदाहरणार्थ, स्त्रिया शारीरिक व बौद्धिक दृष्टीने कमकुवत असतात, त्यांना संरक्षणाची गरज असते। स्त्रीचा जन्म म्हणजे पाप, स्त्रीचा दर्जा निम्न असावा, स्त्रीला विकासाची गरज नाही, स्त्री हे परक्याचे धन इत्यादी। आधुनिक काळात जीवनाचे असे एकही क्षेत्र नाही की ज्यात स्त्रियांनी प्रवेश केलेला नाही। जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्त्रिया पुरुषांपेक्षा तसूभरही कमी नाहीत, मात्र त्यांना संधी मिळणे आवश्यक आहे। लिंगभाव विषमतेमुळे लोकसंख्येत स्त्रियांची संख्या व्यास पावते। वास्तविक स्त्री पुरुषांचे प्रमाण संतुलित असावे, परंतु भारतीय समाजात स्त्री पुरुषांच्या प्रमाणात असंतुलन आहे, कारण स्त्रियांची संख्या वाढते आहे। यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतीय समाजात खोलवर रुजलेली विषमता, लिंगभाव, स्त्रियांची सातत्याने चाललेली अवहेलना, त्यांना दिली जाणारी उपेक्षित वागणूक, त्यांचे होणारे शोषण व त्यांच्यावर केले जाणारे अत्याचार, स्त्रीविरोधी संस्कृती इत्यादी। कुटुंबात मुलीचा जन्म होणे आणि मुलीला जन्म देणे याकडे दुःखद घटना म्हणून पाहिले जाते। गर्भजल परीक्षेचा अवलंब करून मुलीचा जन्म नाकारण्यात येऊ लागला आहे। कुटुंबातील निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत स्त्रीचे स्थान दुय्यम असते, तिला मालकी हक्कापासून वंचित ठेवण्यात येते। स्त्रियांचा छळ करणे, मारहाण करणे यापासून हुंडाबळीपर्यंत सर्व घटना लिंगभाव विषमतेचे घातक आहेत। सामाजिक जीवनातील समभागाच्या संदर्भात स्त्रियावर अनेक बंधने टाकलेली आढळतात। विधवा, परित्यक्त्या, अविवाहित स्त्रियांकडे समाजकंटक वेगळ्या दृष्टीने पाहतात, त्यांना समानतेची वागणूक दिली जात नाही। स्त्रियांनी केलेल्या गृहकार्याचे आर्थिक मूल्य लक्षात घेतले जात नाही। पुरुषांचा घर, शेती, व्यवसाय, चलसंपत्तीवर मालकी हक्क व स्त्रियांना मालकी हक्कापासून वंचित ठेवले जाते। या आर्थिक परावलंबनामुळे पुरुष वर्ग स्त्रियांशी अयोग्य रीतीने वागतात। उदाहरणार्थ, कौटुंबिक हिंसा, परित्याग, क्रूर व्यवहार, मानसिक छळ इत्यादी। अर्थोत्पादनात स्त्रियांचा सहभाग असला तरी त्यावर त्यांचा मालकी हक्क नाकारला जातो। मुले वा पुरुषांपेक्षा वेगळी वागणूक मिळत असल्यामुळे स्त्रियांना मानसिकदृष्ट्या असुरक्षित वाटते। पुरुषांच्या वर्चस्वाखाली त्या मानसिकरित्या दबलेल्या असतात। आरोग्याच्या संदर्भात कुपोषण, मातामृत्यू इत्यादी समस्या उद्भवतात। गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता, अंधश्रद्धा इत्यादींमुळे मुलींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते। समाजातील लिंगभाव विषमता दूर करण्यासाठी समाजसुधारकांनी केलेले प्रयत्न खूप सारे आहेत। उदाहरणार्थ, राजा मोहन राव, सावित्रीबाई फुले, लोकहितवादी महर्षी कर्वे इत्यादी। परिणामतः हिंदू विवाह कायदा, सतीबंदी कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा इत्यादी कायदे अस्तित्वात आले। स्वातंत्र्योत्तर काळात संमत झालेल्या स्त्रीविषयक कायद्यांनी लिंगभाव विषमता कमी करण्यात लक्षणीय योगदान प्राप्त केलेले आहे।
द्विभार्या प्रतिबंधक कायदा, हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम, हिंदू वारसा हक्क कायदा, कौटुंबिक न्यायालय कायदा ही काही उदाहरणे आहेत. घटनेतील 73 व 74व्या घटनादुरुस्तीनुसार स्त्रियांना ग्रामपंचायत, पंचायत राज, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, नगरपालिका इत्यादींमध्ये 33% आरक्षण प्राप्त झालेले आहे. भारतात इसवी सन 1935 मध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला. इसवी सन 1954 मध्ये युनो मध्ये महिलांच्या हक्काची सनद मंजूर करण्यात आली. 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते. तेव्हापासून संयुक्त राष्ट्राच्या वतीने महिला परिषद भरविल्या गेल्या. 1975 ते 85 हे महिला दशक म्हणून घोषित करण्यात आले. लिंगभाव विषमता संपवण्याच्या दृष्टीने 1985 मध्ये नैरोबी येथील परिषद हा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो, कारण स्त्रियांचे प्रश्न समतेच्या भूमिकेतून पाहण्यात यावेत. त्यावर नैरोबीच्या जागतिक महिला परिषदेत एकमत झाले. इसवी सन 1992 मध्ये भारतात राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. इसवी सन 1995 मध्ये बीजिंग येथे भरलेली जागतिक महिला परिषद स्त्री प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलविण्यात महत्त्वपूर्ण ठरली. स्त्रीमुक्ती चळवळ, राष्ट्रीय महिला आयोग इत्यादी माध्यमातून स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडणे, स्त्रियांना संघटित करणे, ग्रामीण, शहरी व आदिवासी स्त्रियांच्या समस्यांचा अभ्यास करणे, महिला संघटनांद्वारे दबावगट तयार करणे व कायदे करण्यास बाध्य करणे इत्यादी पातळ्यावर कार्य सुरू झाले. 73वी व 74वी घटना दुरुस्ती हे एक महत्त्वाचे पाऊल समजावे. लिंगभाव विषमता संपून लिंगभाव समानता निर्माण करण्याच्या दिशेने सातत्याने विविध स्तरावर प्रयत्न चाललेले आहेत, परंतु अजूनही लिंगभाव विषमता नष्ट करण्याच्या दिशेने भक्कम वाटचाल करावयाची गरज आहे. इसवी सन 1995 मध्ये UNDPने दिलेल्या अहवालानुसार लिंगभावाविषयी विकास निर्देशांकात भारताचा क्रमांक 99 आहे. सर्व स्तरात शिक्षणाचा प्रसार व लिंगभाव समानता हा विचार रुजला म्हणजे स्त्रियांच्या समस्यांचे निराकरण करण्यास मदत मिळू शकेल. यासाठी पुरुषांमधील प्रतिगामी मानसिकता बदलण्याची व जागृतीची गरज आहे. आता आपण काही प्रश्न उत्तरे बघूया यावर आधारित. बघा, बीजिंग येथील जागतिक महिला परिषदेचे कोणते वर्ष होते? तर ते होते 1995. घटनेतील 73वी घटना दुरुस्ती कधी करण्यात आली? तर ती आली 1993. लिंगभाव विषयक विकास निर्देशांकात भारताचा क्रमांक 99. लिंगभाव विषमता संपवण्यासाठी नैरोबी येथे भरलेल्या जागतिक महिला परिषदेचे वर्ष 1985. आता याच्यामध्ये सतीबंदी कायदा, बालविवाह प्रतिबंध कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायदा कोणत्या सालचा आहे? तर बघा, सतीबंदी हा कायदा कधीचा आहे? तर 1829. बालविवाह प्रतिबंध कायदा कधीचा आहे? तर तो आहे 1929. विधवा पुनर्विवाह कायदा कधीचा आहे? तर तो आहे 1856. हिंदू विवाह कायदा कधीचा आहे? तर तो आहे 1955. याच्यावर प्रश्न पडू शकतो, तर हे एकदा पुन्हा बॅक जाऊन पुन्हा एकदा ऐकू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आहे कौटुंबिक न्यायालय कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आणि राष्ट्रीय महिला आयोग. तर कौटुंबिक न्यायालय कायदा आहे 1984, हिंदू वारसा कायदा आहे 1956, आंतरराष्ट्रीय महिला वर्ष 1975, राष्ट्रीय महिला आयोग 1992. आता चुकी बरोबर बघूया, काही सेंटेन्स घेऊया की चूक आहेत की बरोबर आहे ते तुम्हाला सांगायचे आहे. वैदिक काळात लिंगभाव विषमता होती. चूक. लिंगभाव भूमिका व जैविक घटकांपेक्षा संस्कृतीचे निर्धारण केलेले असतात. अगदी बरोबर. स्त्रियांची बौद्धिक क्षमता पुरुषांपेक्षा कमी असते. बिलकुल चूक आहे. लिंगभाव विषमतेमुळे स्त्रियांना सत्ता, प्रतिष्ठा आणि संपत्तीपासून वंचित ठेवण्यात येते. बिलकुल बरोबर. दत्तक विधान प्रक्रियेत मुलीला दत्तक दिले व घेतले जाऊ शकते. एक्झॅक्टली घेतले किंवा दिले जाऊ शकते. बरोबर आहे. लोकसभेत स्त्रियांना 33% आरक्षण मिळाले. चूक आहे. लोकसभेत नाही मिळाले, ते पंचायत राजमध्ये मिळाले, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत.
स्त्रियांची उन्नती व सक्षमीकरणासाठी केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते? चूक, बिलकुल नाही होत. वडिलोपार्जित संपत्तीत मुलीचा वाटा असतो, बिलकुल बरोबर आहे. आता आपण बघूया धार्मिक अशांतता व सांप्रदायिक विवाद. महत्वाचा आहे, याच्यावर 1-2 प्रश्न असते. तर बघा, भारतात अनेक धर्म अथवा संप्रदाय आहेत. आधुनिक काळात धर्मात अथवा संप्रदायात भांडणे होतात. कोणत्याही देशाच्या धर्मात जेव्हा परस्पर वैर निर्माण होऊन आपापसात संघर्ष होतात तेव्हा त्याला धार्मिक अथवा सांप्रदायिक अशांतता असे म्हणतात. धार्मिक भावना दुखावणाऱ्या घटना घडल्यास सामाजिक ताण निर्माण होतात. परिणामी जातीय हिंसाचार बळावतो. या वाढत्या जातीय हिंसाचारामुळे समाज स्वास्थ्य, सामाजिक सुरक्षितता धोक्यात आली आहे. सांप्रदायिक अशांतता व सामुदायिक हिंसाचार ही राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेतील एक मोठी समस्या आहे. जेव्हा एखादा समुदाय आपल्या सदस्यांच्या हितसंबंधाचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची आणि त्याच वेळी दुसऱ्या समुदायाच्या धर्माच्या सदस्यांच्या विरोधात द्वेष, तिरस्कार, असहकार्याची विरोधाची हेतूत भूमिका घेऊ तेव्हा त्याला सांप्रदायिकता असे म्हणतात. धर्म व नैतिक एकमेकांशी संबंधित असतात व मानवी वर्तन एकत्रितपणे नियंत्रित करतात. धार्मिकता व नैतिकता एकमेकांना पूरक असतात. काही शास्त्रज्ञांच्या मते या दोहोत फरक आहे. हे स्वतंत्र विचार आहेत. धर्मापासून नैतिकता दूर केल्यास नैतिकतेचा अधिक चांगला विकास होऊ शकतो. काही वर्तन ही धार्मिकदृष्ट्या योग्य असले तरी नैतिकतेच्या दृष्टीने अयोग्य ठरते. धर्म व नैतिकता त्यांची शिकवण एकच आहे. नैतिकता ही अंतर्गत व बाह्य उद्देशाची तसेच विवेकबुद्धीची व व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाशी संबंधित असते. भारतीय समाजात हिंदू बहुसंख्य असून त्यानंतर इस्लाम धर्मियांची लोकसंख्या जास्त आहे. ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन, पारशी हे अल्पसंख्याक आहेत. प्रत्येक धर्माची जीवनपद्धती वेगवेगळी आहे. मात्र हिंदू, शीख, बौद्ध आणि जैन या धर्मात बरेच साम्य आहे. धर्माचा संबंध लोकांच्या श्रद्धेशी आहे. मानवाला असे वाटते की त्याच्यापेक्षा उच्च, श्रेष्ठ असे काही शक्ती आहे जी मानवाच्या जीवनावर, वर्तनावर नियंत्रण ठेवते व अशा उच्च शक्तीच्या समर्थनार्थ किंवा संबंधित जे काही व्यवहार करण्याची एकंदरीत पद्धत आहे तिला धर्म किंवा धर्मव्यवस्था असे म्हणतात. धर्मामुळे समाजात एकात्मता निर्माण होते. सामाजिक नियंत्रण ठेवण्यास धर्म सहाय्यभूत ठरतो, परंतु त्याचे काही दुष्परिणाम दिसून येतात. धर्माच्या नावावर युद्ध होतात, त्यामुळे देशातील आंतरिक व बाह्य अशांतता वाढत आहे. आतंकवाद व दहशतवाद हे धार्मिक विषमतेचे परिणाम आहेत. धार्मिक व सांप्रदायिक अशांतता यासंबंधी घटना फार पूर्वीपासून घडत असलेल्या आढळून येतात. भारतातील मुस्लिम हे मूळचे हिंदूच होते. भारतातील सर्वात पहिली दंगल इसवी सन 1713 मध्ये अलाहाबाद येथे झाली. त्यानंतर अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. इसवी सन 1905 मध्ये हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याच्या उद्देशाने ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली. इसवी सन 1909च्या मार्ले मिंटो सुधारणा कायद्याने मुस्लिम जनतेसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद मान्य करण्यात आली. इसवी सन 1924 मध्ये आज पाकिस्तानात असलेल्या कोहाट या ठिकाणी दंगल होऊन हिंदूंना ते शहर खाली करावे लागले. इसवी सन 1925 मध्ये हिंदू महासभेची स्थापना झाली. हिंदू महासभेचे धोरणही सांप्रदायिकतावादी होते. स्वाभाविकच काही ठिकाणी सांप्रदायिक अशांतता निर्माण झाली. इसवी सन 1927 मध्ये बिहारमधील रांची येथे जातीय दंगली झाल्या. इसवी सन 1946 मध्ये मुस्लिम लीगचे प्रत्यक्ष कृतीचा ठराव पास केला. इसवी सन 1970 मध्ये नगरपालिका प्रशासन, राजकारण व हिंसाचार याचे पर्यवसान भिवंडी येथील दंगलीत झाले. इसवी सन 1992 मध्ये बाबरी मस्जिद पाडली जाण्याची दुर्दैवी घटना घडली. 1993 मध्ये मुंबई येथे बॉम्बस्फोट मालिका घडली. अशा तऱ्हेने जातीय व सांप्रदायिक दंगली कमी न होता अजूनही होतच असलेल्या दिसतात. धर्म समाज विकासात अडथळे निर्माण करतो. मानवी विकासामुळे मनुष्य तर्कसंगत विचार करून नवीन शास्त्रांची निर्मिती करीत आहे. त्याचा प्रत्यक्षात उपयोग करून विकास साधत आहे. धर्म श्रद्धेवर आधारित आहे. स्वाभाविकच त्याला वैज्ञानिक आधार नाही.
नवीन विचार प्रचलित करण्यात धर्मामुळे बाधा निर्माण होते. त्यामुळे समाजाचा सकारात्मक विचार होऊ शकत नाही. ऐतिहासिक, आर्थिक, मानसिक, सामाजिक, राजकीय, स्थानिक कारणामुळे धार्मिक व सांप्रदायिक दंगे होतात असे आढळून येते. परिणाम सामाजिक आणि आर्थिक. तर आता सामाजिक बघूया. सामाजिक समस्यांच्या संरचनेवर, समूह सदस्यांचा दर्जा, परस्पर संबंध, कार्य यावर परिणाम होतो. तर आर्थिक कुठला परिणाम होतो? तर आर्थिक, सार्वजनिक मालमत्ता, कारखाने, इमारती इत्यादीचे नुकसान होते. जीवित व वित्तहानी होते. असुरक्षितता, बेकारी इत्यादीमुळे लोक बेकायदेशीर अनैतिक कृत्याकडे वळू लागतात. मानसशास्त्रीय, प्रचंड मानसिक ताणतणावात निर्माण होतात. संशयाचे, अविश्वासाचे वातावरण तयार होते. प्रचंड भीती, विमनस्कता, उदासीनता वाढते. आता राजकीय काय होते? तर राजकीय पक्षांचे संघटन वाढीला लागते. धार्मिक, खोटा धर्मविवाद, कवडतपणा, प्रतिकात्मक जमावतावाद वाढीला लागतो. राष्ट्रीय एकत्मतेस बाधा निर्माण होते आणि विघटनवादी शक्ती फोफावतात. पोलीस प्रशासनाचे प्रश्न कुठले असतात? तर पोलीस व समाज यांच्या संबंधात दुरावा येतो. पोलिसांना सर्वांकडून लक्ष करण्यात येते. बदल्या, चौकशा इत्यादींचा परिणाम पोलिसांच्या कार्यक्षमतेवर होतो. भारतामध्ये सांप्रदायिक हिंसाचार ही एक नित्याची बाब झाली आहे. शासकीय, अशासकीय पातळीवर हे हिंसाचार रोखण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक उपाय योजले गेले. चौकशी समित्या नेमण्यात आल्या, आयोग नेमले गेले, पण आजतागत हिंसाचार बंद झालेला नाहीये. शासकीय पातळीवर सेवाभावी संस्था, व्यक्ती, कायदा, पोलीस प्रशासन, अल्पकालीन तसेच दीर्घकालीन उपाययोजना, प्रतिबंधात्मक उपाय असे सर्वसमावेशक प्रयत्न होण्याची गरज आहे. तसेच सामाजिक न्यायाची प्रस्तावना करून समुदायाच्या वाढत्या अपेक्षांची पूर्तता होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी विशेष दंगलविरोधी दलांची निर्मिती करावी लागेल. शिक्षेची तरतूद करावी लागेल. न्यायालयीन चौकशी, विशेष न्यायालयांची स्थापना, नुकसान भरपाई आणि सामूहिक दंड आकारणी इत्यादी उपाय करता येतात. इसवी सन 1969 मध्ये अलाहाबाद येथे झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती पी. जगनमोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. धर्माचे राजकारण व राजकारणाचे गुन्हेगारीकरण याला आळा घालणे महत्त्वाचे आहे. राजकीय नेत्यांना पोलीस प्रशासनातील हस्तक्षेप टाळण्यासाठी पोलीस खाते राजकीय नियंत्रणापासून मुक्त ठेवणे, निधर्मी विचारसरणी विकसित करणे आवश्यक आहे. समान नागरी कायदा करणे ही काळाची गरज आहे. कोणत्याही धर्मासाठी स्वतंत्र कायदा नसावा. तसेच कोणत्याही राज्याला विशेष दर्जा असू नये. धर्मनिरपेक्ष मूल्यांची जोपासना करण्यास प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आता याच्यावर काही प्रश्न आहेत, ते प्रश्न बघूया. मुंबईतील बॉम्बस्फोट मालिका 1993, बाबरी मस्जिद पाडली जाण्याची घटना 1992, भारतातील सर्वात पहिली अहमदाबाद येथील दंगल 1713, गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेस जातीय हल्ला व नंतर गुजरातमध्ये उसळलेल्या अमानुष जातीय हिंसाचार, सन 2002 मधील गोध्रा गुजरात हिंसाचारात अन्वेषण करण्यासाठी सीबीआय माजी अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली सोशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम नियुक्त करण्यात आली होती. तर ती आली होती R.K. राघवन. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता एक धर्म अशांततेसाठी कारणीभूत घटक सांगता येईल? दुसऱ्या धर्माबद्दल मत्सर व द्वेषभावना. धार्मिक अशांतता दूर करण्यासाठी आवश्यक उपाय, विशेष दंगलविरोधी दलांची निर्मिती. ढाका म्हणजेच आता बांगलादेशात असलेले येथे मुस्लिम लीगची स्थापना झाली. कधी झाली? तर 30 डिसेंबर 1906. हिंदू महासभेची स्थापना 1925. अहमदाबाद येथील 1969 झालेल्या दंगलीच्या चौकशीसाठी कोणती समिती स्थापन करण्यात आली होती? तर न्यायमूर्ती पी. जगनमोहन रेड्डी. मार्लोमेंटो सुधारणा कायदा कधीचा आहे? तर 1909 आहे. इसवी सन रिकाम्या जागामध्ये व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत बंगालची फाळणी झाली. कधी? तर 1905. सन 1911 मध्ये यांनी व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत बंगालची फाळणी रद्द केली. लॉर्ड हॉर्डिंग्स. पाकिस्तानच्या मागणीसाठी मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिन पाळला. कधी? तर 16 ऑगस्ट 1946. रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा केला. कधी केला? तर 17 ऑगस्ट 1932 ला. आता आहे प्रादेशिक विषमता.
आता प्रादेशिक विषमता काय मुद्दा आहे तो बघूया आपण, कारण प्रादेशिक विषमता या विषयावरही प्रश्न पडू शकतात. प्रादेशिक विषमतामध्ये काय असते की जसं दोन प्रदेश आहेत, आता तुम्हाला याच्याबद्दल सविस्तर सांगण्याची गरज नाही, आपण हे एक बघूया की याच्यात काय काय आहे ते. विकासाचा विचार करत असताना ज्याप्रमाणे विकास सर्वांगीण होणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे विकासात प्रादेशिक समतोल साधला जाणे महत्त्वाचे आहे. प्रगत देशाच्या विकासापेक्षा मागास भागाच्या विकासाला अग्रक्रम दिला जातो, म्हणजे प्राधान्य दिले जाते. पण प्रत्यक्षात प्रगत प्रदेशाचा जास्त विकास होतो व अप्रगत प्रदेश मागासलेच राहतात. प्रादेशिक असमतोलतेचे राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरही होते. प्रादेशिक असमतोल निर्माण होण्यासाठी येथील नैसर्गिक साधनसंपत्ती, भूमी, पर्जन्याचे प्रमाण, नद्या तसेच भांडवल, उद्योगास लागणारी मानसिकता, सामाजिक व सांस्कृतिक मूल्ये इत्यादी घटकांचा प्रभाव कारणीभूत ठरतो. विकसित आणि अविकसित प्रदेशातील असमानता व समतोल कमी करणे ही बाब योजनाकारांच्या कार्यकक्षेतील आहे, कारण ही गोष्ट मानवी प्रयत्नांशी संबंधित आहे. विशिष्ट प्रदेशाची एक जीवन पद्धती असते, प्रदीर्घ इतिहास असतो, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक जीवनात महत्तम समानता असते. त्यातून प्रदेशाविषयक आम्ही म्हणजे उईची भावना निर्माण होते किंवा ती जोपासली जाते. प्रदेशासंबंधीच्या अशा भावनेचा प्रादेशिकवाद निर्माण होतो. प्रादेशिकवाद ही एक बहुमितीय घटना आहे, त्याचप्रमाणे ती एक विचार प्रणाली आहे. प्रादेशिकवादाचे 3 प्रकार करण्यात आलेले आहेत. तर कोणते कोणते आहेत ते 3 प्रकार? तर ते 3 प्रकार आहे. राज्यापेक्षा व्यापक प्रादेशिकवाद, म्हणजेच उदाहरणार्थ उत्तर भारत आणि दक्षिण भारत. आंतरराज्यीय प्रादेशिकवाद, उदाहरणार्थ महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा. राज्यांतर्गत प्रादेशिकवाद, उदाहरणार्थ विदर्भ, मराठवाडा आणि कोकण. म्हणजे डायरेक्ट देशाचे 2 तुकडे केले, काल्पनिक म्हणतोय मी, की उत्तर भारत आणि दक्षिण भारत. नंतर जसे आपले महाराष्ट्र, कर्नाटक सीमावाद आहे तो झाला आंतरराज्यीय. आणि राज्यांतर्गत विदर्भ आणि मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असा. तर भौगोलिक घटक, ऐतिहासिक कारक, उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण, नियोजनातील दोष, राजकीय इच्छाशक्तींचा अभाव इत्यादी प्रेरणा, वंचिततेच्या भावनाचा अभाव, उदासीनता इत्यादी कारणे प्रादेशिकवादामुळे मागासलेली आढळतात. प्रादेशिक विषमतेचे विपरीत परिणाम समाज जीवनावर होतात. उदाहरणार्थ राष्ट्रीय ऐक्यास बाधा, संघर्ष, सामाजिक समस्यांची तीव्रता वाढणे, विभाजनासाठी चळवळी, लोकसंख्येचे स्थानांतरण इत्यादी. प्रादेशिक असमतोल हा मुख्यत्वे मानवनिर्मित असल्यामुळे तो कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही क्षेत्रातील बदलाची गती कमी जास्त असते, त्यामुळे समतोल साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. मागास प्रदेशाची निश्चिती व त्यातील घटकांच्या संदर्भात मागासलेपणाचा विचार होणे आवश्यक आहे, त्यामुळे उपाययोजना करता येतील. आर्थिक तरतुदी, उद्योगाचे विकेंद्रीकरण, राजकीय इच्छाशक्ती, वंचिततेची भावना जागवणे, अभिजनांना सहभाग. आता अभिजनांचा सहभाग सामान्य जनांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे, कारण दूरसंचार माध्यमे, योजनांचा आराखडा, अंदाजपत्रक, शासकीय धोरण इत्यादींशी ते परिचित असतात. अभिजितांना राजकीय नेते, उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक इत्यादींचा समावेश होतो व ते विकास प्रक्रियेला चालना देतात. सर्व प्रदेशांचा संतुलित विकास करणे हे व्यापक उद्दिष्ट लक्षात घेऊन करण्यात आलेले काही प्रयत्न. प्रादेशिक विषमता याबाबत शास्त्रज्ञांनी काही विचार मांडलेले आहेत. प्रदेश हा मानसिक उद्देशाने सामाजिक संबंधांचा केंद्रबिंदू मानलेला आहे. 1956 मध्ये राज्य पुनर्गठन आयोगाने भाषेच्या आधारावर प्रदेशाची निश्चिती केलेली आहे. त्याचबरोबर भौगोलिक व ऐतिहासिक तथ्य महत्त्वाचे मानले आहे. महाराष्ट्रात प्रादेशिक समतोलतेचा अभ्यास करण्यासाठी शासनाने 1983 मध्ये प्राध्यापक V.म. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधन समिती गठीत केली. राज्य नियोजन मंडळाने 1993 मध्ये भुजंगराव कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट नेमला. त्या अहवालानुसार किंवा त्या अहवालाच्या आधारे विकासातील असमतोल दूर करण्यासाठी
1994मध्ये राज्यात विदर्भ विकास मंडळ व मराठवाडा विकास मंडळ व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ अशा 3 वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. कोणता अभ्यास गट होता? भुजंगराव कुलकर्णी. कधीचा होता तो? 1993चा. ठीक आहे. त्यांनी 3 विकास महामंडळ, एक विदर्भ, दुसरा मराठवाडा आणि तिसरा उर्वरित महाराष्ट्र. परंतु हे प्रयत्न अपुरे आहेत, कारण महाराष्ट्र शासनाने 2002मध्ये प्रसिद्ध केलेल्या मानव विकास अहवालात विकासाचा लाभ समप्रमाणात मिळाला नसल्याचे नमूद केलेले आहे. तर राष्ट्रीय एकात्मता परिषदेने 1971 म्हणजे आर्थिक विकासातील प्रादेशिक असमतोल दूर करण्याबाबत सुचविले आहे. विकासासाठी लोकांच्या मनात इहवाद प्रेरणा प्रभावी असल्या पाहिजेत, त्यातून उन्नती साध्य होते, असे मॅक्स वेबरचे म्हणणे आहे. महाराष्ट्र शासनाने 1997 ते 2002 मागास प्रदेशाच्या विकासासाठी कालबद्ध विकास योजनांची तरतूद केलेली आहे. आता याच्यावर काही प्रश्न आहेत, ते बघूया आपण. राज्यात वैधानिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर ती झाली 1994मध्ये. सत्यशोधन समिती 1983, राज्य पुनर्गठन आयोग 1956, महाराष्ट्र मानव विकास अहवाल 2002. तर प्रादेशिक असमतोलताचे कारण काय? तर भौगोलिक घटक. आर्थिक विकासातील प्रादेशिक असमतोल दूर व्हावा हे कोणी सुचवले? तर राष्ट्रीय एकात्मता परिषदेने. प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी महत्त्वाचा उपाय औद्योगिकीकरणाचे विकेंद्रीकरण. प्रादेशिक असमतोलतामुळे होणारा परिणाम राष्ट्रीय ऐक्यास बाधा. प्रादेशिकवाद ही एक रिकामी जागा घटना आहे, तर बहुमितीय घटना आहे. खालीलपैकी कोणते आंतरराज्यीय वादाचे उदाहरण आहे? तर स्वतंत्र विदर्भाची मागणी. प्रादेशिक असमतोलतामुळे समस्यांची तीव्रता वाढते, सामाजिक समस्यांची तीव्रता वाढते. प्रादेशिकवाद कशामुळे निर्माण होतो? तर प्रादेशिकवाद आम्ही या भावनेमुळे निर्माण होतो. विकासासाठी लोकांच्या मनात इहवादी प्रेरणा असल्या पाहिजेत असे कोणी म्हटलेले आहे? तर मॅक्स वेबर यांनी म्हटलेले आहे. महाराष्ट्र शासनाने मागास प्रदेशाच्या विकासासाठी योजनाबद्ध तरतुदी कोणत्या पंचवार्षिक योजनेत केली? 1997 ते 2002. महाराष्ट्रातील प्रादेशिक समतोलाचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या सत्यशोधन समितीने जून 1984मध्ये आपला अहवाल सादर केला. या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर प्राध्यापक वि.म. दांडेकर होते. विकासाचा असमतोल दूर करून प्रादेशिक समतोल साधण्याचे कार्य करण्यासाठी राज्यात मध्ये वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यात आले, तर जून 1994. भारतीय घटनेच्या कलम 371(2) अनुसार राज्यात 3 प्रादेशिक विकास मंडळे स्थापन करण्यात आली आहेत. खालीलपैकी कोणत्या विभागासाठी असे प्रादेशिक विकास मंडळ स्थापन करण्याची घटनेत तरतूद नाही? विदर्भ आहे, मराठवाडा आहे आणि उर्वरित महाराष्ट्र आहे. कोकणसाठी नाही. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बघूया मागासवर्गीयांमधील विषमता आणि त्यांच्या समस्या काय आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब तेवढं करून घ्या. ठीक आहे. धन्यवाद.